तर राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी अपडेट समोर येते। छगन भुजबळ आता तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर आपण पाहतोय नाशिकचा तिढा कायम असतानाच दुसरीकडे मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे। छगन भुजबळ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि या संदर्भात आता काय बैठका घेतल्या जातात का, काय चर्चा होते का, हे पुढे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र छगन भुजबळ आता तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तबरेज शेख आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। तबरेज, छगन भुजबळ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेत, काय कारण सांगितलं जात आहे? बरोबर आहे। आजपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे। भुजबळ यांचे अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय असलेले दिलीप खैरे यांनी आता उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। तर दुसरीकडे आता तातडीने छगन भुजबळ मुंबईकडे रवाना झालेले आहे। नाशिकचे लोक जागेवर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आलेला होता। छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा करण्यात आलेली होती, मात्र 8 दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी माघार घेतलेली होती आणि तेव्हापासून ते नाराज होते असं चर्चा होती। मात्र काल राष्ट्रवादीकडून बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये परत एकदा राष्ट्रवादीचा दावा या नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावर असल्याचं बोलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आज दिलीप खैरे यांनी आता उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि त्यामुळेच आता छगन भुजबळ अचानक तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याने आता चर्चेला उधाण झालं आहे। तबरेज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।